बालके ही छोटे शास्त्रज्ञ असतात. स्वतःच्या परिसरासोबत संवाद साधून ते स्वतःच्या ज्ञानाची रचना आणि निर्मिती करतात. असं बालमानसशास्त्राच्या संदर्भामध्ये ठाम मत मांडून बालमानसशास्त्राच्या अभ्यासाची एक दिशा वेगळ्या पद्धतीने देण्याचं काम करणाऱ्या जीन पियाजे यांच्याबद्दल टी परीक्षा आणि टी परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीनं त्याच वेनं आपण ही संपूर्ण माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, ज्या पद्धतीनं आपण हा टॉपिक दोन्ही परीक्षासाठी अभ्यासतो, जे प्रश्न विचारले जातात ज्या वेनं विचारले जातात त्या वेनं सविस्तर पद्धतीनं हा टॉपिक आणि हे जे काही व्यक्तिमत्व आहे त्यांच्याबद्दलची ही माहिती आपण पाहणार आहोत. त्यांनी ज्या काही संकल्पना सांगितल्या त्या संकल्पना समजून घेणार आहोत. त्यांनी जो काही सिद्धांत सांगितला तो सिद्धांत समजून घेणार आहोत. त्यांनी ज्या विकासाच्या अवस्था सांगितल्या त्या विकासाच्या अवस्था सुद्धा आपण आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्णपणे अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून या टॉपिकवरती आलेला प्रश्न तुमचा टीईटी मध्ये येऊ किंवा सीटेट परीक्षेमध्ये येऊ तुमचा कदापि चुकणार नाही. फक्त आल्याबरोबर आपल्या सर्व फ्रेंड्सला एकदा लिंक शेअर करायची आहे, सेशनला लाईक करायचं आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. पटकन एकदा सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया. आपण आपल्या सेशनला A to Z ही माहिती आपण पाहणार आहोत. ठीक आहे, बघा, जीन पियाजे हे जर बघितले तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात स्वित्झर्लंडचे मानसशास्त्रज्ञ आहेत. स्वित्झर्लंड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी मानसशास्त्रामध्ये, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की त्यांचं असं म्हणणं होतं की जे बालक असतात ते बालक स्वतःचे छोटे शास्त्रज्ञ असतात. त्या आजूबाजूच्या परिसरासोबत संवाद साधतात आणि स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करून ज्ञानाची रचना सुद्धा करतात, योग्य तो बदल सुद्धा करतात. आता त्याच्याच आधारे त्यांनी काही केले तर या मानसशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली, मानसशास्त्राला वेगळी दिशा दिली. त्यांनी या मानसशास्त्रामध्ये काही योगदान देत असताना काही ग्रंथ सुद्धा लिहिलेले आहेत. मग सुरुवातीला आपण त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले, त्या ग्रंथाचा नेमका अभ्यास विषय नेमका काय आहे ते समजून घेऊया. बघा, त्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा जीन पियाजे यांची प्रमुख पुस्तकं आहेत. पियाजे यांनी अनेक शोध निबंध लिहिले आहेत जे बालमानसशास्त्राशी संबंधित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील काही प्रमुख पुस्तकं जे आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारले जाऊ शकतात, आतापर्यंत विचारले गेलेले आहेत नाही आहेत, त्याच्यावरती हे करण्यापेक्षा भविष्यामध्ये याच्यावरती प्रश्न विचार जाऊ शकतो. तर त्यांचा पहिला ग्रंथ आहे, लक्षात ठेवायचा, तो म्हणजे कोणता? द लँग्वेज अँड थॉट्स ऑफ द चाइल्ड. अशा पद्धतीचा पहिला ग्रंथ या ठिकाणी 1923 मध्ये त्यांचा प्रकाशित झाला होता. आणि लक्षात ठेवा, या ग्रंथाचा नेमका अभ्यास विषय काय आहे तर या ठिकाणी मुलांच्या भाषेचा आणि विचार प्रक्रियेचा विकास कसा होतो यावर आधारित असणारा हा ग्रंथ आहे किंवा हे पुस्तक आहे. त्याचं नाव आहे द लँग्वेज अँड थॉट ऑफ द चाइल्ड. 1923 मध्ये प्रकाशित झाला. त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ या ठिकाणी मानसशास्त्राच्या संदर्भामध्ये त्यांनी लिहिला होता 1932 मध्ये, द मोरल जजमेंट ऑफ द चाइल्ड. द मोरल जजमेंट ऑफ द चाइल्ड. त्याचा अभ्यास विषय काय आहे? मुलांच्या नैतिकतेचा आणि न्याय अन्यायाच्या समजुतीचा विकास कसा होतो याबद्दलचा अभ्यास या पुस्तकामध्ये काय केलेला आहे, मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. नंतर आहे सायकॉलॉजी ऑफ द इंटेलिजन्स. सायकॉलॉजी ऑफ द इंटेलिजन्स 1947 मध्ये प्रकाशित झालेला हा ग्रंथ. आणि या ग्रंथाचा जो काही अभ्यास विषय आहे याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येणार आहे की बुद्धिमत्तेची व्याख्या, स्वरूप आणि तिच्या विकासाचे टप्पे याबद्दलचं सखोल विश्लेषण द सायकॉलॉजी ऑफ इंटेलिजन्स या पुस्तकामध्ये जीन पियाजे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि याच्यानंतरचा जो ग्रंथ आहे जो 1966 मध्ये प्रकाशित झाला तो आहे द सायकॉलॉजी ऑफ चाइल्ड. द सायकॉलॉजी ऑफ चाइल्ड. मग याच्यामध्ये चाइल्डच्या सायकॉलॉजी बद्दलचं या ठिकाणी विश्लेषण केलेलं पाहायला मिळते की बालमानसशास्त्राचा समग्र आढावा आणि मुलांच्या मानसिक विकासाचे विविध पैलू या ठिकाणी काय केलेले आहेत, त्यांनी परीक्षा म्हणजे मांडलेले आहेत, या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. मग आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त चान्सेस आहेत की या पुस्तकावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचे. प्रत्येक पुस्तकाचे जे काही महत्त्वाचे त्यांचे पुस्तक आहेत त्याचा अभ्यास विषय या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितला आणि त्याच्यामध्ये सुद्धा या पुस्तकावरती जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, चला मग आता हे झाले त्यांचे पुस्तकं. आता याच्यामध्ये नंतर या ठिकाणी त्यांनी काही मूळ त्यांचा दृष्टिकोन आपण या ठिकाणी पाहूया की जेनेटिक एपिटेमॉलॉजी त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे, म्हणजे जनुकीय ज्ञान मीमांसा असं इथं म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा. आता जनुकीय ज्ञान मीमांसेचा नेमका
अर्थ काय होतो, संकल्पना काय आहे ती लक्षात ठेवा. ज्ञान कसे प्राप्त होते, ज्ञानाचा उगम कसा होतो आणि वेळेनुसार त्यात कसा बदल होतो याचा अभ्यास करणे म्हणजे जणू ज्ञानमीमांसा आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. ही संकल्पना त्यांनी या ठिकाणी मांडली. त्याच्या माध्यमातून मग जणूकीय ज्ञानाचा उगम आणि विकास, त्यामध्ये ते सांगत असताना ज्ञानाचा उगम कसा म्हणजे ओरिजिन ऑफ नॉलेज कसा होतो, ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया काय असते आणि वेळेनुसार त्या मिळवलेल्या ज्ञानामध्ये बदल कसे करायचे असतात याचं स्पष्टीकरण या जणूकीय ज्ञानमीमांसेच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं पाहायला मिळते. जीन पियाजे यांनी मानवी ज्ञानाच्या विकासाचा सखोल अभ्यास या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय ते या संकल्पनेच्या माध्यमातून. ठीक आहे. मग मी तुम्हाला म्हटलं की इथं त्यांनी सांगितलं होतं की छोटं मूल जे असतं, छोटं मूल काय असतं, छोटं शास्त्रज्ञ असतं मूल. मी केवळ अनुकरण करत नाही, म्हणजे मुलं फक्त अनुकरण करत नाहीत, अनुकरण करतात पण फक्त अनुकरणाच्या माध्यमातून शिकत नाहीत, त्या आजूबाजूच्या परिसरातून जे काही काय करतात या ठिकाणी ऑब्झर्वेशन करतात आणि त्यातून आपल्या ज्ञानाची निर्मिती करतात असं या ठिकाणी म्हणणं हे जीन पियाजे यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि ज्ञान रचनावाद, आता ज्ञान रचनावादाचा पाया यांनी जणूकीय ज्ञानमीमांसेच्या माध्यमातून केलेला आहे, मांडलेला आहे लक्षात ठेवा, किंवा रचलेला आहे आपण म्हणू शकतो की अनुभवातून ज्ञानाची निर्मिती. मग या ठिकाणी आता इथं जर बघितलं तर आत्मसातीकरण म्हणजे त्यामध्ये संकल्पना आहेत, यामध्ये जर बघितलं समायोजन, आत्मसातीकरण, संतुलन आणि नवीन अनुभव. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं न्यू एक्सपिरियन्स असेल, ॲसिमिलेशन, त्याच्यानंतर या ठिकाणी अकोमोडेशन. आता ह्या ज्या संकल्पना आहेत आपण त्या शेवटी समजून घेऊया. याच्यामध्ये 4 संकल्पना जीन पियाजे यांच्या सिद्धांताच्या माध्यमातून महत्वाच्या आहेत. त्यामध्ये स्कीमा आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी सात्मीकरण आहे, समायोजन आहे आणि संतुलन आहे. या 4 महत्वाच्या संकल्पना याच्यावरती टीईटी परीक्षेमध्ये मला वाटतं 2025च्या पेपरमध्ये या आत्मसातीकरण किंवा सात्मीकरण जे आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलाय. याच्या पुढे जर बघितला तर समायोजनावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्कीमावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते आपण शेवटी समजून घेणार आहोत पुढे या ठिकाणी काय आहे त्या संकल्पना. ठीक आहे. चला, आणि याच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान रचनावादाचा काय केला आहे, पाया मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे, पाया रचलेला पाहायला मिळतोय. मग आता जीन पियाजे यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय योगदान दिलं त्यांचं या ठिकाणी महत्वाचं शैक्षणिक परिणाम. ज्ञान रचनावादाचे प्रणेते आणि बोधात्मक विकास उपपत्तीचे जनक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते जीन पियाजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये जी काही बोधात्मक विकास उपपत्ती त्यांनी मांडली त्याच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे, 4 टप्पे हे त्यांनी सादर केलेले आहेत. म्हणजे ज्या उपपत्तीमध्ये जे बाल विकास होतो त्या बाल विकासाचे 4 टप्पे त्यांनी सांगितलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जर बघितलं तर पहिली आहे संवेदीकारक टप्पा किंवा संवेदीकारक अवस्था आपण त्याला म्हणूया. त्याच्यानंतर आहे क्रियापूर्व अवस्था, तिसरी अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था आणि चौथी अवस्था आहे अमूर्त क्रियात्मक अवस्था. अशा 4 अवस्था झाल्या बरोबर. मग आता एक एक अवस्थेची वैशिष्ट्य पूर्णपणे आपण जाणून घेऊया. ठीक आहे. चला, जिथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे. ठीक आहे. आणि मग हे जे काही त्याचा फायदा काय आहे हे आपण शेवटी म्हणजे या एकूण उपपत्तीचा नेमकं म्हणणं काय किंवा बालमानसशास्त्रामध्ये जीन पियाजे यांचं म्हणणं काय होतं ते आपण शेवटी समजून घेऊया. ठीक आहे. चला, मग आता इथे जर बघितलं तर बोधात्मक विकासाच्या 4 अवस्था मी तुम्हाला आता सांगितलं, संवेदीकारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था आणि औपचारिक क्रियात्मक अवस्था. आता पहिली जी अवस्था आहे संवेदीकारक अवस्था, जन्मापासून 2 वर्षापर्यंतची ही अवस्था असते, ज्याला आपण बाल विकासाच्या अर्नेस्ट बार्कर यांच्यानुसार काय म्हणतो तर या अवस्थेला शैशवावस्था असं म्हणतात बघा, इन्फन्सी स्टेज याला म्हटलं जातं. दुसरी आहे क्रियापूर्व अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज, 2 ते 7 वर्षापर्यंत. आता आपल्याकडे जर बघितलं तर जनरली अर्नेस्ट बार्कर यांच्यानुसार पूर्व बाल्यावस्था जी 2 ते 6 वर्ष, पण इथं 2 ते 7 वर्षापर्यंत आहे. मूर्त क्रियात्मक अवस्था आहे 7 ते 11 वर्षाची. ठीक आहे, 7 ते 11 वर्षाची. आणि नंतर आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था 11 वर्षापासून पुढे. आता 12 वर्षापासून पुढे आपल्याकडे कुमारावस्था सुरू होते, ती हीच अवस्था असते. पण एज जो आहे, एज डिफरन्स तो मागे पुढे या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार. ठीक आहे. आता हे झाले. आता मग प्रत्येक अवस्थेमध्ये काय काय आहे. ठीक आहे. प्रत्येक अवस्थे जर इथं जर बघितलं संवेदीकारक अवस्था, आता आपण ही जी काही आहे थोडंसं डिटेलमध्ये जे आहे ते बॅचमध्ये पाहत असतो बरं का. डिटेलमध्ये कुठं पाहत असतो तर बॅचमध्ये पाहत असतो. मग प्रत्येक अवस्थेची आपण काय करूया, वैशिष्ट्य समजून घेऊया. ठीक आहे. चला, मग इथं जर बघितलं या ठिकाणी संवेदीकारक अवस्था ती जर बघितली त्याची काय वैशिष्ट्य आहेत, ज्ञानेंद्रियाद्वारे जग समजून घेता येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी शारीरिक हालचालींमधून शिकत असतात बरोबर, शिकणं त्यांचं सुरू असतं आणि वस्तूंची ओळख करायला शिकतात आणि या ठिकाणी प्रतिसादात्मक क्रिया सुद्धा देता येतात किंवा ते करत असतात. ठीक आहे.
त्याच्यानंतर बघा दुसरी अवस्था तुम्हाला सांगितलं की आपण थोडंसं डिटेलमध्येच बघूया. ठीक आहे, संवेदीकारक अवस्था आहे. या अवस्थेत बालक आपल्या संवेदना कोणत्या आहेत? ऐकणे, पाहणे आणि कारक हालचाली कोणत्या आहेत? एक तर चघळणं आणि पकडणं. बरोबर, ते डायरेक्टली पकडतात. स्थूल हालचालींना त्यांनी सुरुवात केली असते, सूक्ष्म हालचाली अजून त्यांना करता येणार नाही येत. ठीक आहे, मग हालचाली यांच्या माध्यमातून काय करत असतात तर जगाचा अनुभव घेत असतात. म्हणजे इथं जगाचा अनुभव घेण्यासाठी काय वापर करतात ते तर ज्ञानेंद्रियांचा प्रामुख्याने वापर करतायत बघा. ठीक आहे, जे पंच ज्ञानेंद्रिय आपल्याला पाहायला मिळतात, कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ, ही जी काही आहेत पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून जग अनुभवण्याचा काय करत असतात हे प्रयत्न करत असतात. मग संवेदना या ठिकाणी तुम्हाला पाहणे आणि ऐकणे, कान आणि डोळे. त्याच्यानंतर या ठिकाणी कारक हालचाली आहेत, चघळणे, जीभ आहे आणि पकडणे म्हणजे या ठिकाणी तुमची त्वचा आहे. याच्या माध्यमातून हे जग समजून घेत आहेत. मग इथं वस्तू, आता याचं वैशिष्ट्य काय माहितीये का? ऑब्जेक्ट परमनन्स, वस्तू सातत्य. आता इथं जर वस्तू सातत्य म्हणजे काय किंवा ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे काय, त्यांच्यामध्ये ती संकल्पना विकसित झालेली असते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता या अवस्थेचं वैशिष्ट्य काय किंवा ही ऑब्जेक्ट परमनन्स म्हणजे काय तर एखादी वस्तू त्यांनी एकदा बघितली तर ती त्यांच्या समोरून काढून जरी ठेवली किंवा लपवून ठेवली तरी त्यांच्या डोक्यामध्ये फिट झाले असतं की ही वस्तू अस्तित्वात आहे. त्याला म्हणतात ऑब्जेक्ट परमनन्स. बरोबर, त्याच्या अगोदर जर बघितलं तर या ठिकाणी काय होतं, आता ही जी आहे ही प्रामुख्याने या ठिकाणी 1.5 ते 2 वर्षाच्या कालखंडामध्ये या बालकामध्ये ही विकसित झालेली असते. म्हणजे 18 ते 24 महिन्यांच्या बालकामध्ये हे असतं. अगोदर काय असतं म्हणजे जे काही जन्मलेलं बाल त्याला या ठिकाणी जी वस्तू समोर आहे ती एकदा काढून टाकली की त्यांच्या मनामध्ये काय असतं, ही वस्तू अस्तित्वात नाही, आता समोर आहे तोपर्यंतच अस्तित्व आहे. पण ऑब्जेक्ट परमनन्स या ठिकाणी काय होतो तर वस्तू समोर जरी नसली तरी ती अस्तित्वात आहे असं त्यांना समजतं. त्याला या ठिकाणी म्हणतात ऑब्जेक्ट परमनन्स, वस्तू स्थायित्व. ठीक आहे, मग ती या ठिकाणी या वयामध्ये पाहायला मिळते, ती विकसित झालेली असते. त्याच्यानंतर आहे प्रतिसाद, गरज व्यक्त करण्यासाठी. आता गरज व्यक्त करण्यासाठी ते प्रतिसाद देतील. मग कोणत्या माध्यमातून या ठिकाणी गरज व्यक्त करतील तर किंवा स्वतः प्रतिसाद देतील तर रडून किंवा हातवारी करून आपल्या गरजा काय करणार आहेत ते व्यक्त करतात. त्याला बोलता येणार नाही ना, त्याला बोलताच येत नाही, बोलता काय येत नाही, भाषिक विकास झालेला नाहीये ना. मग भाषिक विकास या वयामध्ये झालेला नसल्या कारणानं त्यांना प्रतिसाद देण्यासाठी कशाचा वापर करावा लागतो, रडण्याचा किंवा हातवाऱ्यांचा. याच्या माध्यमातून ते काय करतात तर या ठिकाणी आपला प्रतिसाद देतात, प्रतिसादाच्या माध्यमातून गरज व्यक्त करत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी ही झाली संवेदीकारक अवस्था, जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतची ही अवस्था आहे, ज्याला आपण अर्नेस्ट बार्कर यांच्या भाषेमध्ये शैशवावस्था असं आपण म्हणतो आहोत बघा. ठीक आहे, चला त्याच्यानंतर तत्पूर्वी थोडंसं या ठिकाणी काय करतो तर इथं 12 महिन्यांचं सबस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला फक्त आणि 999 रुपयामध्ये मिळतंय. तुमच्या गुरुजी या कुपन कोड वापरला तर तुम्हाला हे मिळणार आहे. आणि ही जी ऑफर आहे ती कधी असणार आहे 29 ते 31 जुलै 2026. लक्षात ठेवा, मर्यादित कालावधीसाठी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही ऑफर अत्यंत महत्वाची आहे. 375 पेक्षा म्हणजे तुम्हाला टीईटी, सीटेट, टेट म्हणजे अभियोग्यता म्हणतोय आपण, आणि त्याच्याही व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या सरळ सेवेच्या तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, याचा वापर होणार आहे. एक प्रत्येक परीक्षेसाठी वेगळं सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाहीये तुम्हाला. एकाच सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून ही सगळी माहिती तुम्हाला, सगळं जे काही क्लासेस आहेत ते तुम्हाला वर्षभरामध्ये जेवढ्या बॅचेस येतील ते सगळ्या तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड पाहायला मिळतील, नोट्स मिळतील आणि टेस्ट सिरीज सुद्धा मिळतील. मग तुम्हाला पॅटर्न कोणताही असू द्या. टीईटी मध्ये आता चर्चा सुरू आहे की आयबीपीएस पॅटर्न, आयबीपीएस पॅटर्न साठी सुद्धा या ठिकाणी ही बॅच तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. सीटेटची तयारी करताय, सीटेट साठी सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करायचा तर हे घेऊन घ्या, टेक्स्टबुक सुपरपास. कसं जॉईन करायचं त्याची जी रील आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही त्या रील मधून तुम्ही बघून ते जॉईन करून घेऊ शकता. ठीक आहे, 999 रुपयामध्ये वर्षभराचं सबस्क्रिप्शन तुम्हाला मिळणार आहे. याच्यासाठी काय करायचंय, गुरुजी हा जो कुपन कोड आहे तो ते वापरायचा आहे. गुरुजी हा कुपन कोड वापरायला विसरायचं नाही. कुपन कोड, यूज कोड गुरुजी. ठीक आहे, चला. आणि याच्याही पेक्षा काही तुम्हाला अडचणी येत असतील की बाबा जॉईन करताना समजतच नाही, तशा परिस्थितीमध्ये काय करा तर माझा नंबरवरती मला या ठिकाणी मेसेज करा बघा, 96 89 66 56 11. यावरती काय करायचं आहे तर टेक्स्टबुक गुरुजी हा मेसेज करायचा व्हॉट्सअपला बरं का.
तर याच्या माध्यमातून तुम्हाला जी काही समस्या आहे ह्या अगोदर हा मेसेज करायचा, मग तुमची समस्या म्हणायची, त्याचं सोल्युशन मी देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तुमची समस्या सॉल्व्ह करेल. ठीक आहे, किंवा अभ्यासाच्या संदर्भामध्ये काय असेल तर तेव्हाही तुम्ही करू शकता. ठीक आहे, चला मग आता बघा पुढचे आहे क्रियापूर्व अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज याला या ठिकाणी म्हटलं जाते. मग 2 ते 7 वर्ष आहे बघा, पूर्व बाल्यावस्था आपण त्याला म्हणतो. पण पूर्व बाल्यावस्था 6 वर्षापर्यंत असते, ही जी आहे ही 7 वर्षापर्यंत, म्हणजे 1 वर्ष वाढवलेलं आहे. या अवस्थेमध्ये मुले भाषा शिकायला लागतात आणि चिन्हांचा वापर करतात, परंतु त्यांचा तर्क अद्याप पूर्णपणे विकसित झालेला नसतो. ठीक आहे, तर्क विकसित झालेला नाहीये, पण चिन्हांचा वापर करायला लागतात आणि भाषा शिकायला लागतात. जेवढे कानावरती जास्त शब्द पडतील तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांचा भाषा विकास होतोय. याच वयामध्ये बालकांना थोडं थोडं बोलता येत आहे. ठीक आहे, असे आहे. मग इथं या अवस्थेची वैशिष्ट्य काय? अहंकेंद्रितता, इगोसेंट्रिझम याला या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे बघा. इगोसेंट्रिझम म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं, स्वतःमध्येच गुंग असतात. आपण म्हणतो ना तू तुझ्या असतो विश्वामध्ये, तसं स्वतःमध्येच गुंग असतात ही बालक. लक्षात घ्या. ठीक आहे, मुलाला वाटतं की जसे मला दिसते किंवा वाटते तसेच इतरांना सुद्धा वाटतं आणि दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेऊ शकत नाही, स्वतःमध्ये गुंग असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याला म्हणतात इगोसेंट्रिझम किंवा अहंकेंद्रितता. दुसरा आहे सजीव भ्रम, ॲनिमिझम, म्हणजे निर्जीव वस्तू सुद्धा सजीव असल्यासारखं त्यांना वाटतं. म्हणजे जसं की बाहुली आहे, त्यांचं एखादं खेळणं आहे, त्यांना वाटतं बघा. ते आपल्या लहान मुलं काय करतात बऱ्याच वेळा या ठिकाणी बघतात, ते जेव्हा त्यांची बाहुली असते, त्यांच्या बाहुलीला भूक लागली आहे, माझ्या बाहुलीला भूक लागली आहे, माझ्या बाहुलीला झोप लागलेली आहे, माझी बाहुली आता ब्रश करणार आहे, म्हणजे त्या बाहुली निर्जीव असून सुद्धा त्याच्यासोबत सजीव असल्यासारखे ट्रीटमेंट करतात. त्याला म्हणतात काय? तर सजीव भ्रम. लक्षात ठेवायचं ॲनिमिझम. ॲनिमिझमच हा शब्द लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये या सजीव भ्रमासाठी तुम्हाला वेगवेगळे शब्द वापरले जातील, पण तुम्ही या ठिकाणी इंग्लिश शब्द जर लक्षात ठेवला तर तो तुम्हाला जास्त सुबक आणि सरळ ठरणार आहे. ठीक आहे, निर्जीव वस्तूंनाही जीव आहे असं समजणे याला या ठिकाणी ॲनिमिझम असं म्हटलंय. आणि ते सुद्धा तुम्हाला कोणत्या वयामध्ये जाणवतं? तर क्रियापूर्व अवस्थेमध्ये. केंद्रीकरण, मूल एका वेळी एकाच वस्तूच्या वैशिष्ट्यावर लक्ष केंद्रित करतं. ठीक आहे, त्याला या ठिकाणी केंद्रीकरण असं म्हटलं जाणार आहे बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजेच काय? तर बघा ही वस्तू आता 2 ग्लास पाण्याने भरले तर बरोबर, पण एका ग्लासामधलं पाणी जर वाटीमध्ये ओतलं तर त्यांचं म्हणणं राहील की ग्लास मधलं पाणी जास्त आहे. बरोबर, केंद्रीकरण हे लक्षात ठेवायचं. मग ह्याला म्हणायचं या ठिकाणी मूल एका वेळी वस्तूच्या एकाच वैशिष्ट्यावर लक्ष केंद्रित करतं. म्हणजे उभय ना, उभय म्हणजे जास्त आहे, त्याच्यावरती त्याचं लक्ष केंद्रित राहणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर ही एक संकल्पना या ठिकाणी महत्वाची. आता याचा इंग्लिश शब्द मी तुम्हाला टास्क देतो, याचा इंग्लिश शब्द शोधून काढायचा आहे आणि तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे परीक्षेमध्ये प्रश्न जर विचारला गेला तर. ठीक आहे, चला पुढे बघा. आता पुढची अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, वय वर्ष 7 ते 11. ठीक आहे, आता या टप्प्यावर मुलांच्या विचारात तर्कसंगतता येते बघा. ठीक आहे, हळूहळू मूल मोठं होऊ लागलेलं आहे, वय वाढत चाललेलं आहे, तसं तसं त्याच्या विचारांमध्ये काय होणार आहे? तर्कसंगतता येते. परंतु ते केवळ मूर्त वस्तू म्हणजे काय? ते ज्या डोळ्यांना दिसणारे आहेत. ठीक आहे, बॉल आहे, बॅट आहे, एखादी मांजर आहे, एखादं कुत्रा आहे, या मूर्त वस्तूंच्या बद्दल तर्क करायला शिकवणारी ही अवस्था म्हणजे लक्षात ठेवायचं मूर्त क्रियात्मक अवस्था आहे. याच्यावरूनच तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, वस्तूपुरती, मूर्त वस्तूंपुरती मर्यादित असते तर्क क्षमता. त्यांना अमूर्त वस्तूबद्दल काय करता येत नाही, तर्क लावता येत नाही. अमूर्त वस्तू म्हणजे काय? ज्या डोळ्यांनी दिसत नाहीत. म्हणजे त्यामध्ये बघ प्रेम, राग, समता, बंधुता, स्वातंत्र्य, हे जे काही संकल्पना आहेत त्या अमूर्त स्वरूपाच्या आहेत पण अस्तित्वात आहेत. हे का नाही? मग त्या अमूर्त स्वरूपाच्या वस्तूंबद्दल यांना अजून तर्क लावता येत नाहीये, फक्त मूर्त गोष्टींबद्दल तर्क लावू शकतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर बघितलं वर्गीकरण, क्लासिफिकेशन करू शकतात. हे या अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर गट म्हणजे या ठिकाणी लाल लाल रंगाचे वेगळे केले, हिरव्या रंगाचे वेगळे केले, त्रिकोण वेगळे केले, हे का नाही, गोल गोल एकडे वेगळे केले. म्हणजे यांना या ठिकाणी क्लासिफिकेशनची संकल्पना समजते, त्यांना क्लासिफिकेशन करता येतं, वर्गीकरण करता येतं. नंतर आहे लक्षात ठेवायचं इथं संवर्धन, कॉन्झर्वेशन. आता इथं जर बघितलं या ठिकाणी काय? केंद्रीकरण आहे. एकाच घटकावरती केंद्रीकरण केलेलं, त्यांनी केंद्रित केलं त्याच्या वस्तूच्या एकाच गुणधर्मावरती. पण इथं काय आहे? तर इथं आहे लक्षात ठेवायचं संवर्धन, याला कॉन्झर्वेशन म्हटलं जातं. म्हणजे वस्तूचा आकार जरी बदलला तर ती तेवढीच वस्तू आहे. म्हणजे याला इथं या ठिकाणी 2 पेले घेतले, पाणी समान आहे, पण एका पेल्यातलं पाणी जरी वाटीत ओतलं तरी ते पाणी समानच आहे असं त्यांना समजतं. त्याला म्हणतात लक्षात ठेवायचं संवर्धन.
बरोबर. वस्तूचा आकार बदलला तरी तिचे प्रमाण बदलत नाही, हे जेव्हा त्या बालकाला समजायला लागतं, ती म्हणजे काय आहे, कॉन्झर्वेशन आहे, ते संवर्धन आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. उंच पेल्यातील पाणी रुंद भांड्यात ओतले तरी ते तेवढंच राहतं, त्याचं प्रमाण बदलत नाही. ठीक आहे. आणि क्रमीकरण त्यांना करता येतं बघा. क्रमीकरण, सिरियलायझेशन आपण त्याला म्हणतो. लक्षात ठेवा. म्हणजे क्रमाने वस्तू लावता येतात, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे, मोठ्याकडून लहानाकडे, असं त्यांना क्रमीकरण लावता येतं. चढत्या किंवा उतरत्या क्रमाने ते वस्तू किंवा कोणत्याही गोष्टीची या ठिकाणी मांडणी करू शकतात. असं हे अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. मूर्त क्रियात्मक अवस्था 7 ते 11. ठीक आहे. चला पुढचं आहे ती म्हणजे कोणती, अमूर्त क्रियात्मक. आता अमूर्त, याच्या नावामध्येच अमूर्त आहे, म्हणजे अमूर्त वस्तूंबद्दल, अमूर्त संकल्पनांबद्दल तर्क करण्याची क्षमता या बालकांमध्ये काय झालेली असते, डेव्हलप झालेली असते. म्हणून याला अमूर्त क्रियात्मक अवस्था 11 वर्षापासून पुढे, किंवा याला पोगंडावस्था म्हणतात बघा. अर्नेस्ट बार्कर यांनी काय म्हटलं या अवस्थेला, तर याला म्हटलेलं आहे कुमारावस्था. लक्षात ठेवा. मग कुमारावस्थेलाच बऱ्याच वेळा या ठिकाणी पर्यायी शब्द काय येतो, तर इथं पोगंडावस्था येतो किंवा किशोरावस्था सुद्धा येतो. पण आपण लक्षात ठेवायचा काय, तर जिनी पियाजे यांच्या सिद्धांतानुसार अमूर्त क्रियात्मक अवस्था. ठीक आहे. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. मग बोधात्मक विकासाच्या जे काही सिद्धांत आहे किंवा उपपत्ती आहे त्याच्यामधला सर्वोच्च टप्पा हा मानला जातो. लक्षात ठेवा. ठीक आहे. यामध्ये मुलं केवळ दिसणाऱ्या गोष्टींचाच नाही तर अमूर्त संकल्पनांचा सुद्धा विचार करू लागतात, त्याच्याबद्दलचा तर्क करू शकतात, अशी ही अवस्था आहे. लक्षात ठेवा. मग अमूर्त विचार, अमूर्त संकल्पना कोणत्या, आता सांगितलं, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, हे सगळं त्याच्यामध्ये अमूर्त स्वरूपाच्या संकल्पना, त्याच्याबद्दल तर्क करू शकतात. दुसरं काय, परिकल्पनात्मक तर्क आहे. जसे जर असे झालं तर तसं, जर तरच्या गोष्टींवरती या ठिकाणी तर्क करू शकतात. याला परिकल्पनात्मक तर्क, हायपोथेटिकल रिझनिंग असं याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा. जर तर अशा शक्यतांचा विचार करण्याची क्षमता त्यांच्यात येते. म्हणजे जर असे झाले तर काय होईल, जर तर बद्दल तर्क करतायत ना, याच्याबद्दल या ठिकाणी काय म्हणतात, हायपोथेटिकल रिझनिंग. ठीक आहे. आणि तिसरं आहे समस्या निराकरण. ठीक आहे. कोणत्याही समस्येचे निराकरण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित झालेली असते, त्यांना ती कौशल्य आत्मसात झालेली असतात. लक्षात ठेवायचंय. मग ही झाली एकंदरीतरित्या काय, तर या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये जीन पियाजे यांनी सांगितलेल्या 4 अवस्था, त्या पण आपण थोडक्यात पाहिल्यात. आपण बॅचमध्ये त्याला डिटेलमध्ये पाहतच असतो. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सिद्धांतामधील अत्यंत महत्वाच्या संकल्पना ज्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जातात, त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2025च्या पेपरमध्ये या संकल्पनेवरती प्रश्न विचारलाय. आत्मसातीकरण किंवा सात्मीकरण सुद्धा, ॲसिमिलेशन याला म्हटलं गेलेलं आहे. ॲसिमिलेशन वरती प्रश्न विचारला गेलेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग पहिली संकल्पना आहे ती म्हणजे कोणती, स्कीमा. स्कीमा म्हणजे काय, तर आपल्या मेंदूमध्ये ज्ञानाची रचना किंवा माहिती साठवण्याचे जे कप्पे असतात, बरोबर, त्या कप्प्यांना या ठिकाणी काय म्हटलं तर स्कीमा म्हटलं. एखादी वस्तू किंवा परिस्थिती समजून घेण्यासाठी आपण जी मानसिक चौकट तयार करतो त्या चौकटींना या ठिकाणी स्कीमा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. बरोबर. लहान मुलं आहे सोपी चौकट करणार आहे, आणि प्रौढ व्यक्ती असेल तर गुंतागुंतीचे प्रगत स्कीमा या ठिकाणी डेव्हलप झालेली तुम्हाला पाहायला मिळतील. हे का नाही. ही आहे स्कीमाची संकल्पना. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे काय, सात्मीकरण, ॲसिमिलेशन. एखादी नवीन गोष्ट पाहिल्यास किंवा नवीन अनुभव आल्यास तो अनुभव आपल्या मेंदूत आधीच अस्तित्वात असलेल्या स्कीमामध्ये तसाच साठवून घेण्याची प्रक्रिया. म्हणजे नवीन माहिती साठवण्याची जी काही प्रक्रिया असते त्याला इथं काय म्हणतात, तिथं सात्मीकरण असं म्हणतात, ॲसिमिलेशन असं याला म्हटलं जात असतं. पांढरा कुत्रा आहे, यांच्याकडे यांना माहित असतं की पांढरा कुत्रा आहे. ठीक आहे. पांढऱ्या कुत्र्याची संकल्पना पांढरी आहे. मग जेव्हा नवीन अनुभव जुन्या स्कीमामध्ये समाविष्ट करतात, तिथं काळा कुत्रा सुद्धा जशाला तसा ऍड केला. ठीक आहे. मग त्यांनी जर या ठिकाणी ही झालं, याला म्हणायचं सात्मीकरण. समावेशन किंवा समानीकरण याला म्हणतात ॲकोमोडेशन. म्हणजे काय करायचं आहे, बदल करायचा आहे. मग नवीन जे काही जुनं ज्ञान आहे, जुनं ज्ञान नवीन मिळालेल्या ज्ञानाप्रमाणे बदलणे. ठीक आहे. जेव्हा नवीन माहिती जुन्या स्कीमामध्ये बसत नाही तेव्हा जुन्या माहितीमध्ये काय करावं लागतो, बदल करावा लागतो. ठीक आहे. बदल करून नवीन स्कीमा तयार करावी लागते. यालाच या ठिकाणी समावेशन असं म्हटलं जातं, सात्मीकरण असं म्हटलं जातं, आत्मसातीकरण सुद्धा म्हटलं जातं. शब्द एकच लक्षात ठेवा, अकोमोडेशन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे संतुलन, इक्विबिलेशन. ठीक आहे. इक्विबिलेशन. आता संतुलन आपण त्याला म्हणतोय. सात्मीकरण आणि समावेशन. म्हणजे सात्मीकरण काय आहे, जशाला तसं ऍड करत चालणे. बरोबर. आणि जेव्हा ऍड होणार नाही तेव्हा बदलत जाणे म्हणजे काय, समावेशन आहे, समानीकरण आहे किंवा अकोमोडेशन आहे. ठीक आहे. आणि सात्मीकरण म्हणजे काय, तर फक्त घेत चालायचंय, बसवत चालायचंय, आणि बसलं नाही तेव्हा
बदल करायचा आहे. बदल करणे म्हणजे अकोमोडेशन आणि घेत जाणे म्हणजे या ठिकाणी असिमिलेशन. यांच्यामध्ये नवीन जेव्हा माहिती आली लगेच बदल केला, जेवढी माहिती आली लगेच बदल केला, ते होता कामा नये, हे का नाही. मग यासाठी काय करावं लागणार आहे, या दोन्हींमध्ये संतुलन ठेवावं लागणार आहे. बरोबर. म्हणजेच काय, सात्मीकरण आणि समावेशन म्हणजे या ठिकाणी असिमिलेशन आणि अकोमोडेशन यांच्यामध्ये कुठेतरी काय करायचं आपल्याला, तर संतुलन ठेवायचंय. सात्मीकरण आणि समावेशन या दोन प्रक्रियामधून मेंदूमध्ये जो समतोल प्रस्थापित केला जातो त्याला संतुलन म्हटलं जाणार आहे. यामुळे बौद्धिक विकासामध्ये मोठी प्रगती करता येते, लक्षात ठेवायचंय. अशा प्रकारची काय आहे, या 4 महत्वाच्या संकल्पना आहेत. त्याच्यापैकी 2025च्या पेपरमध्ये या सात्मीकरणाच्या प्रक्रियेवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. यापुढे भविष्यामध्ये कदाचित या ठिकाणी तुम्हाला या समावेशनावरती किंवा या ठिकाणी असणाऱ्या स्कीमावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. 100% प्रश्न विचारला जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती आहे. पुन्हा या जीन पियाजे शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख योगदान किंवा उपयोजन नेमकं काय आहे, त्यांच्या सिद्धांतावर आधुनिक शिक्षणाची दिशा. मग इथं ज्ञानरचनावादाचा पाया यांनी घातलेला आहे. छोटे मूल शास्त्रज्ञ ते वगैरे सांगितलं त्यांनी. बाल केंद्रित शिक्षणाचाही पाया घातला, म्हणजे विद्यार्थ्याला त्या बालकाला शिक्षणाच्या केंद्रस्थानी ठेवा आणि त्याच्यानुसार त्याच्या क्षमतानुसार, जसं की प्लुटोनं सांगितलं होतं की बालकाला ज्ञान देत असताना, अध्यापन करत असताना त्या बालकाच्या गुणधर्मानुसार काय करायचंय, अध्यापन केलं पाहिजे. तसंच बालकेंद्रित शिक्षणाचा सुद्धा पाया यांनी या ठिकाणी घातलेला पाहायला मिळतोय. आणि शिक्षणाचे केंद्रबिंदू कोण असलं पाहिजे, बालक असलं पाहिजे. मुलाचे वय आणि त्याची बोधात्मक विकासाची अवस्था लक्षात घेऊन त्यांना शिकवलं पाहिजे. उदाहरणार्थ काय, तर 7 वर्षाच्या आतल्या मुलाला खूप कठीण अमूर्त संकल्पना शिकवणे व्यर्थ ठरणार आहे. मग अमूर्त स्वरूपाच्या संकल्पना कधी शिकवायच्या, तर त्या कुमारावस्थेमध्ये शिकवायच्या. वय वर्ष 11 ते 18 पर्यंतच्या बालकांना त्या शिकवल्या पाहिजेत. त्याच्या अगोदरच्या मुलांना या ठिकाणी या संकल्पना समजणार नाहीत, त्या व्यर्थ ठरतील. कृतीतून शिक्षण, लर्निंग बाय डुईंग, ठीक आहे. त्यांना स्वतः कृती करायला लावा आणि त्या कृतीतून त्यांना शिक्षण द्या, असं यांचं म्हणणं होतं. शिक्षकाची भूमिका महत्वाची. शिक्षकाची भूमिका काय असली पाहिजे, शिक्षकाने वर्गामध्ये माहिती देणारा, फक्त माहिती देणारा न राहता एक मार्गदर्शक म्हणून किंवा सुविधादाता म्हणून सुद्धा या ठिकाणी इथं स्वतःची भूमिका निभावली पाहिजे. त्या बालकाला ज्ञान मिळवत असताना जी जी काही सुविधा लागतील त्या सुविधा देण्याचं काम किंवा मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी शिक्षकांनी करावं, असं म्हणणं या ठिकाणी जीन पियाजे यांनी स्वतःच्या सिद्धांताच्या माध्यमातून मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच्यानंतर आहे अभ्यासक्रम निर्मिती. आता अभ्यासक्रम निर्मिती करत असताना काय काय केलं पाहिजे, तर सोप्या आणि मूर्त स्वरूपाचे या ठिकाणी अभ्यासक्रम असावा. कठीण आणि अमूर्त स्वरूपाचा त्याच्यामध्ये या ठिकाणी पुढे पुढे अगोदर सुरुवातीला कसा असावा, सोप्या स्वरूपाचा, नंतर तो हळूहळू या ठिकाणी कसा करावा, तर अमूर्ताकडे जावं, म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जावं अभ्यासक्रम तयार करत असताना. मूर्त स्वरूपाच्या अगोदर शिकवा, नंतर अमूर्त स्वरूपाच्या संकल्पनांकडे जा, असं यांचं म्हणणं आहे. वयानुसार आणि बौद्धिक क्षमतेनुसार त्यांनी काय केला पाहिजे, अभ्यासक्रम तयार केला पाहिजे. जीएन पियाजे यांच्या सिद्धांतानुसार शालेय अभ्यासक्रम मुलांच्या वयानुसार आणि बौद्धिक क्षमतेनुसारच तयार करण्यावरती भर दिला गेला पाहिजे. अगदी मी म्हटलं स्वातंत्र्य शिकवायचं पहिलीच्या मुलांना, चालणार आहे का, नाही. स्वातंत्र्याची संकल्पना, न्यायाची संकल्पना, समतेची संकल्पना ही 11 वर्षानंतरच्या बालकांना तुम्ही शिकवली पाहिजे, ना की ती पहिलीच्या मुलांना, कारण त्यांना ती समजणारच नाहीये. आणि तेच म्हणणं या ठिकाणी अभ्यासक्रम निर्मिती करत असताना आपण या ठिकाणी म्हणजे त्याचा विचार केला पाहिजे, असं म्हणणं जीन पियाजे यांनी आपल्या सिद्धांताच्या माध्यमातून मांडलेलं आहे. या सर्व संकल्पना या ठिकाणी आपण समजून घेतल्या. सविस्तर पद्धतीनं आपल्याला डिटेलमध्ये जर अभ्यासायचा असेल तर तुम्हाला बॅचमध्ये जॉईन करावं लागेल. आणि यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 12 महिन्यांचं सबस्क्रिप्शन 29 ते 31 जुलै 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला ही ऑफर दिली जाते. इथं फक्त तुम्हाला काय करायचं, गुरुजी नावाचा हा कुपन कोड वापरायचा आहे आणि सविस्तर पद्धतीने या ठिकाणी काय करायचंय, पुढे जायचं आहे. बरोबर. हा कुपन कोड वापरा, ही 12 महिन्यांचं सबस्क्रिप्शन घ्या. टीईटी, सीटेट, टेट सगळ्याच परीक्षांची तयारी या ठिकाणी केली जाणार आहे. तुम्हाला सांगतो की टेट जी आहे, अभियोग्यतेची जी काही परीक्षा आहे, ती अभियोग्यतेची परीक्षा होणार आहे, लक्षात ठेवायचं, तुमची मे 2027 मध्ये. आणि त्यामुळं तुम्हाला या सबस्क्रिप्शनचा खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. तज्ज्ञ शिक्षक जे IBPS ला वगैरे डिटेलमध्ये शिकवतात तसे शिक्षक या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. त्यामुळं गुरुजी ही बॅच तुम्ही जॉईन करून ही सबस्क्रिप्शन घ्या. गुरुजी हा कुपन कोड वापरा. इथं या ठिकाणी तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये काय होणार आहे, फायदा होणार आहे. ठीक आहे. एवढंच
आजच्या सेशनच्या माध्यमातून व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे सांगायला विसरू नका आणि 100% व्हिडिओ आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक तर करायचंच आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा.